आणि त्या ठिकाणानंच ते आता माध्यमांसोबत संवाद साधतायत। सरकारकडून अचानक कुठलाही निर्णय घेतला जाऊ शकतो असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। मात्र जर सरकारने असा कुठला निर्णय घेतला आणि जर सरकारने काही डाव टाकला तर मी देखील डाव टाकणार असल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या जरांगे पाटील हे ॲडमिट आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याच ठिकाणानं आता ते आपली पत्रकार परिषद जी आहे ते घेत आहेत। गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पाटील यांची ही पत्रकार परिषद आपण या क्षणाला लाईव्ह बघतोय। जरांगे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 29 ऑगस्टला अंतरवालीमध्येच शांततेत आंदोलन होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या पुढच्या आंदोलनासंदर्भात जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। 29 ऑगस्टला अंतरवालीतून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। सरकारच्या निर्णयासंदर्भात आता जरांगे पाटील काही बोलणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। 29 ऑगस्टचे आंदोलन मात्र असणार आहे ते अतिशय शांततापूर्ण आंदोलन असेल अशी माहितीही जरांगेंनी दिली आहे। मराठवाडा आणि काही विदर्भाचा भाग 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान दौरा ठेवला आहे। मराठवाडा पण ठेवला आहे पूर्ण आणि काही विदर्भ पण आहे, म्हणजे अकोला बुलढाण्याचा यवतमाळचा काही भाग आणि मराठवाड्याचा। परंतु आता उद्या किंवा आज संध्याकाळी डिक्लेअर दौरा करूया। जर कदाचित तब्येत बरीच नाही झाली तर माझ्या मराठा समाजालाही सांगितलं आहे मी की तुमच्या खांद्यावरती जबाबदारी घ्या। शेवटी दौरा होईल किंवा नाही होणार, जे व्हायचं असेल ते होईल, पण समाजाचे लेकरं जे अडचणीत संकटात आणलेत ना, त्यासाठी माझ्या मायबाप मराठ्याने पेटून उठारे। तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल। आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झाला आहे तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे। दबून राहू नका, दबून राहिला तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे। दबून राहू नका, कुणाला भ्यायचं काम नाही आहे, कोणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही। मराठ्यांनी दबावाखाली कोणाच्या वागायचं बंद करा, समाज सगळा संपून जाईल। जे जे समाज किंवा जे जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना न्याय मिळाला। काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार आहे, अधिकारी आहे का, राजकीय नेता आहे का पक्ष आहे। जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी। म्हणून दौरा होईल नाही होईल, शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच, पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं। त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावं लागणार आहे, आराम करावा लागणार आहे, कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीवघेणा प्रवास सुरू होणार आहे उपोषणातून। म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका, तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, जिथं जिथं मराठ्यावरती कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं आणि 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची ही सगळ्यांना विनंती आहे। पाटील, एक तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो। पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात। काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो नाही। मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही, आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाशी, 100%। कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतं आहे जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीची चावला दे। खूप खूप जणांनी ही केलेली, आणि ते अंदाजे तसं दिसतंय, पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो।
म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढोंगात दम आहे. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं म्हणजे